ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. प्राध्यापक लक्ष्मण हाके आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आता आपल्या सोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो. तो व्हिडिओ कुठला आहे, काय आहे? ती इमेज जरी माझी असली तर तो आवाज माझा नाही आणि हा फेक व्हिडिओ आहे. ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडणं, ओबीसी मधल्या मेजर ज्या काही 4-5 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये फूट पडल्याशिवाय आपली भूमिका पुढं जाणार नाही ही विरोधकांना याची जाणीव आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह पसरवला जातो आहे. याच्यापेक्षा मी या व्हिडिओकडे जास्त सिरियसली बघत नाही. पण धनगर समाजाचं नेतृत्व पुढे येते म्हणून माळी समाजाच्या पोटात दुखतंय असाही व्हिडिओमध्ये त्या आवाज आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, इमेज माझी आहे पण आवाज माझा नाही. आणि लक्ष्मण हाकेची गेल्या 2 वर्षापासून मी महाराष्ट्रातल्या 200-300 जातींच्या संदर्भात जे काही आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं आहे, हे आंदोलन करत असताना लक्ष्मण हाके अशा पद्धतीचं वक्तव्य करेल एवढा मूर्ख लक्ष्मण हाके नाही. त्यामुळं हे षड्यंत्र आहे. ओबीसीमध्ये फूट पाडण्याचं हे खूप मोठं षड्यंत्र आहे. या षड्यंत्राच्या दृष्टिकोनातून याच्या अगोदरही माझ्यावर खूप प्रयोग झालेले आहेत. आणि ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या बांधवांना माझी विनंती आहे की आपली चळवळ संपवण्याचा हा कुटील डाव आहे, कुटील राजनीती आहे असं समजा. पण ही वेळ लढायची आहे आणि कुठल्याही पद्धतीचं गैरसमज माझ्या ओबीसी बांधवांनी आपापसात पसरवून घेऊ नये. प्रथम दर्शनी तो आवाज जो आहे तो तुमच्या आवाजाचा साधारण मी साधतोय, मात्र तुम्ही म्हणताय तो आवाज माझा नाही. ती जागा कोणती होती, नेमका व्हिडिओ कोणता, लोकेशन कोणतं? हे कुठंतरी माझ्या घराच्या जवळपासच हे कुठेतरी केलेलं असावं. माझं म्हणणं असं आहे की याद्वारे काही घडतंय ना, काही घडतंय. नरेंद्र मोदी साहेबांच्या तावडीतून, AIच्या तावडीतून सुटलेले नाहीत. मी तर खूप छोटा माणूस आहे, कार्यकर्ता आहे आणि रोज हजारो बांधवांशी माझा संवाद होतो. त्यामुळे हे खोडसाळपण आहे. याच्या व्यतिरिक्त अशा खोडसाळपणामुळं चळवळ कुठेही थांबणार नाही. मी आज नांदेड जिल्ह्यात आहे. काल मी बीड जिल्ह्यामध्ये होतो. आज उद्या परभणी जिल्ह्यामधल्या, लातूर जिल्ह्यामधल्या आणि नांदेड जिल्ह्यामधल्या काही तालुक्यामध्ये माझ्या गावभेटी आहेत आणि माझ्या बांधवांना मी काय आहे हे माहिती आहे. पण माळी समाज बांधव जे तुमच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळतं, विशेष करून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया तुमच्या विरोधात उमटताना पाहायला मिळतात. नाही, असं काही नाही. मी काही सोशल मीडिया बघितलेला नाही आणि माळी समाज हा मॅच्युअर समाज आहे आणि ओबीसी चळवळीमध्ये फ्रंटला राहिलेला समाज आहे आणि ओबीसी मधल्या सर्व जातींच्यापेक्षा एक काकण चढ माळी समाज हा मॅच्युअर आहे. आणि मला नाही वाटत की अशा कुठल्या खोडसाळ व्हिडिओद्वारे तो माझ्यावरती मला ट्रोल करेल किंवा मला, आणि त्यांनाही कळतं की ओबीसी मध्ये फूट पाडणं किंवा फूट पाडण्याच्या षड्यंत्राला ते बळी पडणार नाही. तुम्ही म्हणताय तो व्हिडिओ फेक आहे, कोणी केला असेल, काय वाटतं, कोणाला वाटतं? बघा, 1-2-4 लोक आहेत सातत्यानं ते माझ्यावरती असे AIद्वारे व्हिडिओ बनवून टाकतायत. पण समाजाला माहिती आहे मी 24 आवर्स काम करतो. काय 2-3 तास रात्रीचे सोडले तर बाकीच्या वेळी मी प्रचंड प्रवासामध्ये आहे, प्रचंड गावोगाव मी जातोय. मला कल्पना आहे की गावगाड्यातल्या 300-350 जातींना एकत्र आणणं, एका धाग्यात बांधणं हे महाराष्ट्रामध्ये खूप जिकिरीचं काम आहे. याची मला जाणीव आहे. मी प्रत्येक वेळी वार झेलतोय, हल्ले झेलतोय, बदनामीला सामोरं जातोय, मला ट्रोल केलं जातं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा अनेक व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळं ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की अशा षड्यंत्राला आपल्याला बळी पडायचं नाही. कोण आहेत ती 2-4 लोक? 2-4 लोक आहेत. मी वेळ आल्यावर सांगेन. मी पोलीस डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. आम्ही थोड्याच दिवसात या सगळ्या गोष्टी मीडिया समोर बोलायची मला आज आवश्यकता वाटत नाही, पण वेळ पडली तर मी बोलेन. त्यांची नावं वगैरे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. वारंवार ते काय करतायत तेही आम्हाला माहिती आहे आणि येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आणि डिपार्टमेंटलाही मी या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. माझ्या जीविताला धोका आहे. आज फक्त मला बदनाम केलं जातं आहे, उद्या माझा जीवही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मी डिपार्टमेंटला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते सुद्धा बारीक लक्ष ठेवून आहेत. वेळ येईल त्या दिवशी मी मीडियाला सुद्धा समोर येऊन सांगेन. ओबीसी चळवळीतील आहेत, ओबीसी चळवळ जगणारा माणूस असं कृत्य करणार नाही. ज्याला ओबीसी मधलं काही कळतं तो माणूस अशा पद्धतीचं कृत्य कधीही करू शकत नाही. ती माणसं कुठली आहेत, काय आहेत हे त्याच वेळी मी सांगेन. पण ओबीसी चळवळ जगणारा आणि ओबीसीचं ज्याला थोडंफार कळतं तो माणूस असं कृत्य करत नाही. बरं, त्याच अनुषंगाने जे आहे ते चर्चा अशी आहे की ससाने आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर हा निशाणा होता व्हिडिओच्या माध्यमातून. नाही, हे बघा, वाघमारे साहेब आणि मी उपोषणाला बसलेलो आहोत.
ससाणे साहेब आणि मी आमचा खूप चांगला डायलॉग आहे. न्यायालयीन लढाईमध्ये ससाणे साहेब आजही माझे नेते आहेत. मला ज्यावेळी काही अडचण वाटते त्यावेळी मी ससाणे साहेबांना फोन करतो, ससाणे साहेब हे कसं आणि आत्ता काल परवाच मी आणि ससाणे साहेबांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की असं ससाणे साहेब वाघमारे साहेबांना मी शक्यच नाही. ते आमची एकी घट्ट आहे आणि आम्ही एकत्र आहोत. कोण हा खोडसाळपणा करतोय काय करतोय अजून मी संयम बाळगेन. आत्ता आमची वेळ ही आपल्या शत्रूबरोबर लढाई करण्याची आहे, ओबीसींना एकत्र आणण्याची. कोण माणसं आहेत हे मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगेन. पण याच व्हिडिओच्या अनुषंगाने ते नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली. ते असं म्हणतात की छगन भुजबळ जे आहे ते तुम्ही बरोबर नाही करू शकत त्यांची. अरे मी कधी म्हटलंय? आणि भुजबळ साहेबांचं आजही माझं बोलणं झालं. भुजबळ साहेबांचं माझं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. माझी ऊर्जा महात्मा ज्योतिराव फुले आहेत, त्यानंतर माझी ऊर्जा स्वर्गीय हरी नरके साहेब होते आणि आत्ताची माझी ऊर्जा छगनरावजी भुजबळ साहेब आहेत. आणि माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना माहिती आहे, मला माहिती आहे. त्यामुळं असल्या फेक नेरेटद्वारे आम्ही कुठेतरी चळवळ थांबू अशा भ्रमात कुणीही राहू नये. ते नवनाथ वाघमारे असं म्हणालेत की ज्या ठिकाणी मी आणि लक्ष्मण हाके जात होतो कार्यक्रमाला त्या ठिकाणी मला धनगर समाजाकडून मान नाही मिळाला, पण खंत व्यक्त केली. पण आहे हा, असं काही नाही, असं काहीच नाही. मान सन्मानासाठी थोडीच आंदोलन उभं केलं आहे आम्ही. हे आंदोलन ओबीसीचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी केलं आहे. कसला मान आणि सन्मान? त्यामुळे असं काही नाही. नवनाथ वाघमारे माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना कधी भेटलो तर मी त्यांना सांगेन समजावून, बाबा आपली लढाईची वेळ आहे, आपण लढत आलोय आणि लढत राहायचं आहे हे सांगेन मी नवनाथ वाघमारेंना. या व्हिडिओच्या अनुषंगानं काही बोलणं झाले वाघमारेंसोबत किंवा ससाणे साहेबांनी पोस्ट केलेली आहे आणि पण आमचं एकदम उत्तम डायलॉग आहे. भुजबळ साहेबांचं बोलणं झालंय माझं आज सकाळी. त्यांच्याशी मी आज बोलून घेईन नवनाथ वाघमारेंसोबत. हो, आमची काय कुठलंही दुश्मनी नाही, कुठलंही वैर नाही. उलट अजून 200-300 जातीच्या प्रमुखांना, संघटनांच्या प्रमुखांना मला एका डायसवर घ्यायचं आहे. ते खूप मोठं चॅलेंज आहे आमच्या समोरचं. त्यामुळे असं काही कुणीही थोडंसं संयमानं घ्यावं एवढीच माझी विनंती राहील. ज्या पद्धतीने तुम्ही असतील, नवनाथ वाघमारे असतील, इतर ओबीसी नेते असतील, सगळे जे ते एका व्यासपीठावर पाहायला मिळत होते, या सगळ्या प्रकारानंतर ही घडी पुन्हा बसलेली दिसेल का? अशीच नाही, घडी तर बसणारच आहे आणि जनता माफ करणार नाही. जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळं अशा काही गोष्टींमुळं आमची ओबीसी चळवळ कुठं डॅमेज होईल या भ्रमात कुणीच राहू नये. बरं, तुम्हाला असं वाटतं का की माळी समाजाच्या नेतृत्वानं ओबीसी समाजातील इतर नेतृत्व उभं करू दिलं नाही? अहो, असं कसं म्हणताय साहेब? वाटतं असं नाही हो, असं कसं होऊ शकतं? महाराष्ट्रामधल्या जाती उपजातीसह 450 जाती आहेत. याच्यामध्ये काही पॉकेट्स आहेत म्हणून पंचायत राजमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व निश्चित जास्त दिसलंय. लोकशाहीमध्ये जो निवडून येतो त्याला लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. तिथं निवडणुकांमध्ये अशी काही कॅटेगरायझेशन वगैरे नाही आहे. ओबीसीचा आहोत. त्यामुळं अशा कुणीही भ्रमात राहू नये. लढाई महाराष्ट्र शासनापुढची आहे. आजही महाराष्ट्रामध्ये 1% जास्त बजेट, अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला आजही मिळत नाही. ही माझ्या आंदोलनाची पहिल्या दिवसापासून लाईन आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंना सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची होती आणि ते कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमान्वये या देशाच्या लोकशाहीला दिलेलं आहे. हे होत नाही. ही पहिल्या दिवसापासून माझी लाईन आहे. पण लक्ष्मण हाके अशा कुठल्याही गोष्टीत सापडत नाही, तर लक्ष्मण हाकेला डॅमेज कसा करायचा हा एकमेव प्रोग्राम आहे माझी. बघा, मी आज नांदेडमध्ये आहे. आज संध्याकाळी किमान 8 ते 10 गावामध्ये, झडपी लेवलच्या गावामध्ये माझी बैठक होती आहे आणि 2-3 हे चालू राहणार आहे. रात्रीच्या 12-1 वाजतात मला हे सगळं थांबवायला. हे एवढा व्यस्त प्रोग्राम आहे. त्यामुळं असे काही व्हिडिओ येत राहतील, अजून खूप येतील. माझी ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे, भुजबळ साहेब माझे आहेत. हे मी बोलण्यापेक्षा भुजबळ साहेबही कधी तुम्हाला सांगतील की आमचं काय नातं आहे. त्यामुळे असे कोणी षडयंत्र, हा खूप मोठा षडयंत्राचा भाग आहे. षडयंत्राला बळी पडू नये. त्या व्हिडिओ सत्यता समोर आली पाहिजे. सत्यता समोर थोड्या दिवसात येईल. ती माणसंही समोर येतील. ती माणसं त्याच्यावर काय करायचं हे मी कायदेशीर सल्ला घेतोय डिपार्टमेंटचा, पण मी याच्यावरती त्यांच्याशी माझं बोलणं चालू आहे. आपण बघतो 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि हाच व्हिडिओ आता आला. हो, तेच ना, ओबीसीचं आंदोलन डॅमेज करणं हा एकमेव उद्देश आहे. विचाराची लढाई विचाराने लढा ना. असं पर्सनल डॅमेज करून कुठं लढाई थांबत असते का? ही लढाई अजून, उलट माझं मॉरल अजून उंचावलेलं आहे. मला माझ्या नेत्यानं सकाळीच माझ्या पाठीवरती हात ठेवलेला आहे, छगनरावजी भुजबळांनी. त्यामुळं ही लढाई अजून निकरानं लढली जाईल, अजून तीव्रतेनं लढली जाईल, एवढंच मी तुम्हाला सांगेन.
तर तुमचा आवाज नाही असं तुम्ही म्हणताय, मात्र तो व्हिडिओ पाहिला तर एकदा खाजगी गप्पाचा दिसतोय, कुठेतरी वैयक्तिक चर्चा करताना ते सगळं चित्र पाहायला मिळतं आपल्याला. हे बघा, आता तात्विक वगैरे बोलणार नाही मी, पण हा व्हिडिओ फेक आहे एवढंच मी आता सांगेन तुम्हाला. निश्चित आपण बघतोय हे आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगाने जे आहे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं. तो व्हिडिओ माझा नाही, AI द्वारे आता काहीही करता येतं आणि याची सत्यता लवकरच बाहेर येत. 2-4 लोक जे ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात असा आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला आहे. मात्र त्यांच्यावर असलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळलेत. ओबीसी चळवळ एकजूट आहे, भविष्यात सुद्धा एकजूट राहील असं सुद्धा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.